तर आम्हाला खायची होती पाणीपुरी म्हणून आम्ही रेल्वे पटरी क्रॉस करून गेलाव गाईस. तर एवढी जोखीम घेऊन गेलाव की नाही. पेट पूजा करून निघालो आम्ही गोविंद कलेक्शन मध्ये. गोविंद कलेक्शन मध्ये घ्यायचे होते आम्हाला ते कपडे. दादाला एवढे पॉइंट काढायला लावलं की त्याच्यातला एक बी पॉइंट याला पसंत नाही डायरेक्ट घेणार म्हणलं. मग गेलं टी शर्ट कड. टी शर्ट ते तर घेतलं गाईस. कपडे तर असं काढू लागले की गाईस जसं काही लग्न असल्यासारखं एवढे कपडे काढू लागले की गाईस दादा वैतागूनच गेलता ते. तर तिथून आम्ही निघालो पेंद्याकडे. पेंद्याकडता आलाव बघा गाईस नदी तर एवढी भरून गेलती की तिथं तर एक मस्त बोट होती. चला मी म्हणलं मस्त सिनेमॅटिक घ्यावं थोडेसे व्हिडिओ म्हणून ते व्हिडिओ बी शूट केलो थोडे. तली बोट तर लई सिनेमॅटिक जाग्यावर होती गाईस. इथं मस्त सनसेट बी हुलालता. लईच मस्त होता व्ह्यू बी एकदम नंबर 1 होता गाईस. तर मी म्हणलं मग आल्या पापाला उगा शूट तर करावं. एक नंबर 1 लोकेशन बी लई खतरनाक होती गाईस. ते बोट तर एकदम लई मस्त दिसू लागली. 4-5 मी बी सिनेमॅटिक शॉट ते घेतलो. बघू शकता तुम्ही क्लिप्स मध्ये चलाले त्या बॅकग्राऊंड मध्ये तेच आहेत क्लिप्स. बघा किती भारी दिसू लागतं. व्ह्यू तर लई मस्तच होतं. वातावरण बी मामूली भारी नव्हतं गाईस. लईच मस्त होतं. वारं बी लई भारी येऊ लागतं. थंडगार होतं मस्त. बोट मध्ये तर बसावं म्हणलं आपण. बोटवाला मामा कुठं गेलता की हुडकून बेजार झाला. पण ते मामा काय भेटाय नाही आम्हाला. तर आमच्या मित्रांमध्ये चालली ती प्रतियोगिता की कोण ह्या नदीच्या पलीकडे पार करून दाखवेल. तर तिथे एक दादा होता. त्या दादानं म्हणला की हे नदी कोणीच पार करून डबल रिटर्न येऊ शकणार. कारण की भाऊ न बोलत म्हणला की मला जरा थांबा. मला जरा बोलो जुबान केसरी इमल खाऊ द्या. मग तुम्हाला पुरी कथा सांगतो म्हणा. मग दादानं सांगला आमदाच्या पाऊस काळानं पाण्याचा स्तर तर इथल्या नदीचा लय वाढला होता म्हण. पार त्या कंपाऊंड वाला जाऊन लागू लागतं म्हण पाणी. तर आपल्या भाऊन 4 गोष्टी म्हणला केसीआरच्या बाऱ्यामध्ये ऐकून जा गाईस. దయచేసి అందరికీ మనవి చేస్తున్నాను. రాక రాక గనక కాంగ్రెస్ వస్తే రైతు బంధుకు రామ్ రామ్, దళిత బంధుకు జై భీమ్. ఉన్న కరెంట్ కాట గడుస్తుంది, తెలంగాణ గంగల కలిసిపోతుంది. నేను ఒక నా మనుని. నమస్తే బాబు.